ऊसाच्या उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांनी पंचसूत्रीचा अवलंब करावा. कृषीरत्न संजीव माने. सीना भीमा नदीकाठ परिसरातील शेतकऱ्यांना ऊसाचे उत्पादन एकरी 100 टन उत्पन्न सहज काढता येते. यासाठी फार काही खर्च करावा लागत नाही. यासाठी सर्व शेतकऱ्यांनी पंचसूत्रीचा उपयोग करून ऊसाचे उत्पादन वाढवता येते, असे मत कृषीरत्न संजीव माने यांनी भंडारकवठे येथील लोकमंगल कारखान्यात आयोजित करण्यात आलेल्या ऊस पीक परिसंवाद कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. यावेळी या कार्यक्रमाला कृषीभूषण कृषीरत्न संजीव माने, प्रगतशील शेतकरी सोमनाथ हुलगे, कारखान्याचे चेअरमन महेश देशमुख, संचालक पराग पाटील, UPI रासायनिक खताचे अधिकारी अमोल कांबळे, शेतकी अधिकारी दीपक नलावडे, तसेच HR मॅनेजर श्री विवेक पवार आणि नंदकिशोर कदम, वर्कर्स मॅनेजर श्रीकांत मोरे, इलेक्ट्रिकल मॅनेजर अखिल बिटे, DM प्लांट मॅनेजर M पदमराज, इन्स्टिट्यूट मॅनेजर विठ्ठल देशमुख, प्रशासन विभागाचे श्रीशैल लोखंडे, प्रवीण आळगी, काशिम शेख आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून करण्यात आली. शेवटी लोकमंगल कारखान्याचे शेतकी अधिकारी दीपक नलावडे यांनी आभार मानले. परिसंवादाचे अध्यक्ष सन्माननीय श्री महेशजी देशमुख साहेब, या कारखान्याचे संचालक ज्यांनी मगाशी प्रास्ताविक केलं आणि सगळे उद्देश आपल्या समोर मांडले, ते आदरणीय श्री परागजी पाटील साहेब, ज्यांनी आता आपल्याला मार्गदर्शन केलं, ज्यांनी 100 टनापासून 135-36 टनापर्यंत मजल मारली अल्पावधीत, आणि या परिसरामध्ये ऊसाला किती आपण चांगलं उत्पादन घेऊ शकतो हे दाखवून दिलं, ते आमचे मित्र श्रीयुत सोमनाथजी हुलगे साहेब, UPL कंपनीचे आमचे मित्र, ज्या या परिसरामध्ये आता जो एक प्रकल्प राबवला जाणार आहे त्याचे प्रमुख आदरणीय श्री अमोलजी आंधळे साहेब, शेती विभागाचे आदरणीय नलवडे साहेब, व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय, आणि आपण ऊस पिकाचं उत्पादन वाढीसाठी काय काय करावं लागतं हे ऐकण्यासाठी उत्सुक असणारे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ तज्ज्ञ शेतकरी बंधू आणि भगिनी, मित्र हो, एकरी 100 टन 125 टन ऊसाचं उत्पादन घेणे हा आजचा प्रमुख विषय.
खरं सहज शक्य आहे, फार अवघड नाही. माझ्यासारखा सुटापोटातला शेतकरी जो बांधावर बसून शेती करतो, बांधावर उभं राहून म्हणा, जो प्रत्यक्षात शेतीत कधी जात नाही, मला जर एकरी 100 टन, 125 टन, 150 टन नव्हे एक जागतिक विक्रम करता आला, तो म्हणजे 168 टन प्रति एकर एवढं जगातलं उच्चांकी उत्पादन घेता आलं, मला जर हे शक्य होत असेल तर आपल्यासारखे तज्ज्ञ ज्येष्ठ शेतकऱ्यांना हे 100 टन काढणं खरंच अवघड नाही. आणि आपल्या परिसरामध्ये बरेचसे शेतकरी असे आहेत की ज्यांनी 80 टन, 100 टन, 125 टनापर्यंत देखील उत्पादन घेतलेलं आहे, ज्यांची माझ्याशी संपर्कातील शेतकरी आहेत देखील. पहिल्यांदा एक मनामध्ये निश्चितपणे करा की एकरी 100 टन, 125 टन सहज निघतंय. फार त्याला काही प्रयत्न करायला लागतात असं नाही, किंवा फार काहीतरी मोठा बदल करायला लागतो असं नाही. हे पहिल्यांदा तेवढं लक्षात घ्या, म्हणजे पुढचं बोलणं थोडंसं सोपं होतं. आदरणीय चेअरमन साहेब म्हणाले, दादा कन्नड येतं का तुम्हाला? मी म्हटलं थोडं थोडं येते, जास्त येत नाही. इथं बरेचसे शेतकरी असे आहेत म्हणाले की ज्यांना कन्नड ऐकायचं आहे. ನನಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಸ್ವಲ್ಪ ಬರ್ತೈತಿ, ಭಾರ ಬರಂಗಿಲ್ಲ. ಖರೆ ಕನ್ನಡದಾಗ ಹೋಗಿ ಬಹಳಷ್ಟು ಠಿಕಾನ್ದಾಗ ನಾನು ಲೆಕ್ಚರ್ನು ಕೊಡ್ತೇನೆ. ಖರೆ ಮಾತಾಡೋ ಟೈಮ್ದಾಗ ಸ್ವಲ್ಪ ತಪ್ಪತೈತಿ. ನೀವು ಎಲ್ಲರೂ ತಿಳ್ಕೊಳ್ಳೋರು ಇದ್ರೆ ಕನ್ನಡದಾಗ ಸುಧಾ ಮಾತಾಡಕ್ಕೆ ಬರ್ತೈತಿ. ಖರೆ ನಿಮಗೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಮರಾಠಿ ಚಂದ ಅಂತ ತಿಳಿತೈತಿ. ಮರಾಠಿದಾಗ ಮಾತಾಡಕ್ಕೆ ನಂಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಬಹಳಷ್ಟು ಚಂದ ಬರ್ತೈತಿ. ಆ ಕಾರಣದಿಂದ ಮರಾಠಿದಾಗ ನಾ ಎಲ್ಲ ಮಾತಾಡ್ತೀನಿ. ಯಾರಿಗೆ ಕನ್ನಡ ಬೇಕಾಗಿದ್ರೆ ನಂತರ ಕೂತು ಎಲ್ಲ ಕನ್ನಡದಾಗ ಸುದ್ದ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಒಂದು ಲೆಕ್ಚರ್ ಮಾಡೋಣ, ಆವಾಗ ಕನ್ನಡದಾಗ ಎಲ್ಲ ಮಾತಾಡೋಣ. ಈಗೆಲ್ಲ ಮರಾಠಿದಾಗ ಮಾತಾಡ್ತೇನೆ. मराठीमध्ये बोलणं जरा जास्त सोपं आहे माझ्या दृष्टीने. कन्नड पण येतं, पण मोडकं तोडकं येतं. मी 1988 साली ऊसाची शेती करायला सुरुवात केली. पहिले 2-3 वर्ष ऊसाचं उत्पादन माझ्या शेतीमध्ये एका एकराला 20 टन 22 टन एवढं उत्पादन लागणीपासून मिळायचं. आणि खोडव्याचं अतिशय चांगलं उत्पादन म्हणजे खोडव्यापासून 10 टन आणि 12 टन असं उत्पादन, अशी माझी पहिली सुरुवात होती. हो, 2-3 वर्ष गेल्यावर लक्षात आलं की अरे एवढं कमी पैसे मिळून कसं चालणार, एवढं कमी उत्पादन घेऊन कसं चालेल. विचार केला कुठल्या तरी तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊन शेती करावी. त्या काळातले एक प्रसिद्ध शेतकरी, तज्ज्ञ शेतकरी, इथं बसलेल्या सगळ्या ज्येष्ठ शेतकऱ्यांना नक्की त्यांचं नाव माहिती असणार आहे. कैलासवासी कृषीभूषण बाबूरावजी फाळके, त्या काळातले एक तज्ज्ञ शेतकरी आमच्या गावापासून जवळ होते. त्यांच्याकडे गेलो आणि त्यांच्याकडे जाऊन ऊस पिकाचं उत्पादन कसं वाढवता येईल याचं मार्गदर्शन घ्यायला सुरुवात केली. माझे पहिले गुरु कैलासवासी बाबूरावजी फाळके, त्यांना गुरु मानलं. 1-1.5 वर्ष त्यांच्याकडे जात राहिलो आणि त्यांच्याकडून माहिती घेऊन ऊसामध्ये थोडे थोडे बदल करायला सुरुवात केली. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली 2 वर्षामध्ये एका एकरामध्ये 45 टनाचं उच्चांकी उत्पादन माझ्या आयुष्यातलं त्या काळात मिळालं. 1992-93 साली अशी माझी सुरुवात. 92-93ला एक गोष्ट लक्षात आली की तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेतलं की उत्पादन वाढतंय. बाबूरावजींचं मार्गदर्शन घेतलं, 22 टनावरनं 45 टनावर गेलो, दुप्पट उत्पादन झालं. मग मनात असाच विचार आला की अजून अशा ठिकाणी जाऊन मार्गदर्शन घेऊया की जिथं शास्त्रोक्त पद्धतीने ऊसाची शेती केली जाते. मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव, जिल्हा सातारा, नवनवीन व्हरायटी आपल्यासाठी तिथे निर्माण केल्या जातात. अधिक ऊसाचं उत्पादन घेण्यासाठीचे विविध प्रयोग तिथे केले जातात. 1993-94ला तिथे गेलो आणि तिथल्या तज्ज्ञांशी चर्चा करून भरपूर माहिती घ्यायला सुरुवात केली. त्या माहितीचा उपयोग माझ्या शेतीत करायला सुरुवात केली. दुसरी एक मोठी संस्था वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी पुणे, ज्याला VSI पुणे आपण म्हणतो, आशिया खंडातली सगळ्यात मोठी ही संस्था. इथं जाऊन इथल्या शास्त्रज्ञांच्याकडनं ऊस पिकाच्या संदर्भात माहिती घ्यायला सुरुवात केली. आणि तिसरं म्हणजे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, इथंही खूप मोठं काम चालतंय. तिथं जाऊन तिथल्या तज्ज्ञांच्याकडनं मार्गदर्शन घेतलं. या सगळ्यांच्याकडनं मार्गदर्शन घेऊन हे सगळं एकत्रित केलं आणि यातलं माझ्या शेतीमध्ये काय लागते ते माझ्या शेतीत वापरायला सुरुवात केली आणि जादूसारखं उत्पादनामध्ये बदल झाला. 22 टनावरनं 45 टनावरती 2 वर्षात पोचलो होतो. पण 1994 साली या सगळ्या शास्त्रज्ञांचं मार्गदर्शन घेऊन शेतीमध्ये प्रयोग केला. अत्यंत थोडे थोडे बदल केले
आणि एका एकरामध्ये महाराष्ट्रातलं उच्चांकी उत्पादन मिळालं एका एकरामध्ये 86 टन. 86 टन. त्यावेळेला 100 टन हा विषयसुद्धा कोणाला माहीत नव्हताच. पण 86 टनाचं उत्पादन मिळालं. व्हरायटी होती तुमची आमची त्या काळातली आवडती व्हरायटी 80-11 नावाची व्हरायटी. सगळ्यात उत्तम व्हरायटी. माहिती आहे, दादांनी लगेच हात वरती केला. या व्हरायटीची लागण केली. थोडा बदल केला म्हणजे काय 2च मिनिटात सांगणार आहे. मुद्दाम आपण 100 टनाच्या जवळपास जायचं आहे. किंवा आताच्या या कठीण परिस्थितीमध्ये ज्या वेळेला पाऊस नाही, पाणी कमी पडतंय, धरण किती भरले अजून अंदाज नाही, भरेल किती अंदाज नाही, पाणी किती मिळणार आहे अंदाज नाही, ऊसाचं क्षेत्र किती लावायचं याचा अंदाज करणं कठीण आहे. अशा वेळेला UPLची मदत तर आहेच आहे, पण अजून काय काय त्याच्यामध्ये बदल करता येईल याची सुरुवात त्या काळी माझ्या झाली. 2.5 फूट रुंदीची सरी. तुमची आमची पूर्वी सगळ्यांच्या 2.5 फुटाच्या सऱ्या. थोडासा बदल करायला सांगितला शास्त्रज्ञांनी आणि 3.25 फूट रुंदीची सरी काढायला सांगितली. 2.5 फुटावरनं 3.25 फुटावर जायचं म्हणजे गाव सगळं असायला लागलं. काय करतोय ह्याला, काय कळतंय म्हटले. सुटाबुटातलाही शेतकरी कोणतरी सांगते शास्त्रज्ञांनी करतोय. अशीच परिस्थिती त्या काळात होती. धाडसाने केलं 3.25 फुटाची सरी. 3 डोळ्याचं आपण टिपर पूर्वी करायचो आणि लावायचो कसं, शास्त्रज्ञ सांगायची टक्कर लावा, तुम्ही आम्ही 2-2 टिपरे एकत्र करून लावत होतो. अगदी बरोबर आहे. माझी लागण तशी. शास्त्रज्ञांनी सांगितले हे सगळं सोडा, टक्कर पण सोडा आणि 1 डोळ्याचं टिपरं करा आणि 1.5 फुटावर लावा. धाडस होईना तरी पण प्रयोग म्हणून केला. 3 डोळ्याच्या ऐवजी 1 डोळ्याचं टिपरं केलं. 1.5 फुटावर लावायचं ठरवलं. गड्यानं म्हटलं ए बाळांनो 1.5 फुटावर ऊस लावायचा बरं का. तो हसायला लागला. म्हटलं काहीतरी मला की डोक्यात येड घेतलंयसा. म्हटलं 1.5 फुटावर ऊस लावून जमतंय होय कधी. मी काय लावणार नाही म्हटलं, कुठंतरी 5-6 इंचावर लावतो. म्हटलं काहीतरी करा पण लावा. 1 डोळ्याचं टिपरं करून लावताना मी जरा बाजूला झाल्यावर त्याने आणि टक्कर पद्धतीनेच लागण केली. पण मित्र हो, 80-11 व्हरायटी बाकीच्या सगळ्या गोष्टी शास्त्रज्ञांनी सांगितल्याप्रमाणे केल्या आणि 86 टनाचं उच्चांकी उत्पादन मिळालं. बदल काय तर 2.5 फुटावरनं 3.25 फुटाची सरी, 1 डोळ्याचं टिपरं आणि बाकीच्या थोड्याफार बदल केलेल्या गोष्टी. थोडा बदल केला की उत्पादन वाढतंय. माझे एक सहकारी मित्र माझ्यापेक्षा वयाने मोठे, मी मुद्दाम जरा निवांत बोलणार आहे बरं का. अंगठे बहादूर शेतकरी, विलास कारभारी नाव. एक दिवशी संध्याकाळी गप्पा मारत बसलो.